सर्व जनता सध्या इलेक्शन मोड मध्ये आल्यानंतर हर एक उमेदवार आपापला प्रचार करत आहे. तसेच प्रहार पक्षाचे उमेदवार सौ सारिका अनिल पिंपळे हे आपल्या सोबत आहेत आणि सर्वात जवळपास आपल्या उमेदवारांच्या बातम्या झालेल्या आहेत, सर्वांचे इंटरव्ह्यू झालेले आहे. पण ताई, तुम्ही फर्स्ट टाइम पहिल्यांदा आपल्या चॅनलवर दिसून राहिले आणि प्रहार पक्षाचा सध्या तरी शहरामध्ये कुठेतरी बोलबाला दिसून राहिला. तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सर्वात आधी जे उमेदवाराचं काम राहते, आता तुम्ही प्रचार करताना लक्षात येत असेल की प्रचार करताना कोणकोणते मुद्दे असे लक्षात येतात की जे अविकास झालेले आहेत, ज्याचा तुम्ही विकास करसाल येणाऱ्या टाइम मध्ये? प्रचारादरम्यान आपल्याला लक्षात येते की रस्ते, नाली हे तर सगळ्यांच्याच लक्षात येते आहे. पण आपल्याला जिथे शैक्षणिक, आरोग्य याच्यावर आपल्याला जास्त भर घालावा लागेल. शिक्षणासाठी आपण जे आता ज्या सुविधा आपण आणू शकतो त्या आपल्याला इथे आणायच्या आहे. आणि आरोग्य विषयक म्हटलं म्हणजे आज आरोग्याला सर्वच जण समजा आपल्या प्रायव्हेट मध्ये जाऊ नाही शकत आहे. जी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी आपल्याला जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यासाठी तिथे आपल्याला हे करावं सध्या आहे तिथे, पण असं नाहीये. पण जेव्हा आपण आलं की त्याच्यात आपण अधिक भर घालणार आहोत, तिथे अधिक काही ना काही सगळ्या सुविधा आणणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे लक्षात येत आहे. बरं, प्रश्न आणखी असा की एक 2-3 पक्ष असे आहेत की ते बळकट पक्ष आहेत. एक प्रहार पक्ष हा माननीय माजी आमदार बच्चू कडू यांच्या भरोशावर आहे सध्या, आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते त्या पक्षाला घेऊन चालून राहिले. तर सध्या हा जो भाव आहे, जसं केंद्रात असो राज्यात असो, हे जे सत्ता आहेत हे बळकट पक्ष आहेत यांचे. तर या पक्षामध्ये आपली सीट येईल का, की आपल्याला फटका बसेल आपल्या उमेदवार? नाही नाही, फटका नाही बसत. जिथे विकास, आमचा पक्ष जरी सत्तेत नाही आहे पण आज बच्चूभाऊ सत्तेत नसूनही पूर्ण भरपूर शेतकऱ्यांसाठी लढाई करून राहिलेले आहे आणि ती त्यांची लढाई यशस्वी झालेली आहे. ते सत्तेत नाही आहे. माणूस सत्तेत असल्यावरच सगळं करतो असं नाही आहे. सत्तेत नसल्यावर जे वरचे बसलेले आहेत त्यांना निवडून दिलेली जनताच आहे ना. त्यांनी मग कामं करायची नाही का? असं थोडी आहे की त्यांनी सत्तेत जो आहे त्यांनी त्यांचंच ऐकायचं का? आमच्या सारख्यांनी जरी आले तर आमची कामं त्यांनी करायची नाही का? मग त्याच्यासाठी कामं आणण्याची आणि खेचून आणायची ही ताकद माणसात पाहिजे. तर आमचा नेता त्याच्यात ताकद आहे, तो आमच्यासाठी कामं निधी आणू शकतो. सत्ता आहे म्हणून सगळंच काय? सत्ता तिथे 1 वर्षापासून हातात आहे. मग 1 वर्षात अचलपूर परत असा कोणता विकास झालेला आहे? भाऊंचे झालेले कामं पण तर नाही झालेले आहे. जे अपूर्ण सोडून दिलेले आहे त्यांनी ते कामं पण तर नाही झालेले आहे. मग का सत्तेचं असं हे करायचं आहे? अरे सत्ता नका पाहू. जर आपण जुळ्या शहरात राहून राहिलो, सत्ताने विकासाला महत्व द्या. विकास काम होणे जरुरी आहे. सत्ता हसून हातात सगळं काही आहे, येऊन राहिले कोणाला हे आहे. आणि ही आपल्याला लढाई जी आहे ही आपल्याला कोण्या धर्माची नाही, कोण्या पक्षाची नाही, तर कोण्या जातीपातीची नाही. ही आपल्याला लढाई विकासाची करायची आहे. जो माणूस जनतेसाठी काम करतो त्याच्यासाठी पहा. आम्ही गेल्या 30 वर्षापासून आम्ही याच्यातच आहे. माझे मिस्टर हे माझे पतिदेव हे समजा 2 वेळा उपाध्यक्ष झालेले आहे. 3 वेळा नगरसेवक निवडून आले आहे. 1 वेळा मी नगरसेवक मीही निवडून आलेली आहे. आणि आम्हाला याचा अनुभव आहे की आपण जेव्हा जनतेत राहतो, जनतेच्या काय अडचणी आहे. आणि मी नगरसेवक म्हणून मी माझ्या वार्डाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि नगराध्यक्ष म्हणजे हे आपल्या जुळ्या शहराचं प्रतिनिधित्व असते. आणि नगराध्यक्ष जेव्हा जनता बनवून देते त्याला त्याचं प्रतिनिधित्व नुसतं रस्ते नाल्या पुरतं मर्यादित नसते. नुसतं रस्ते आणले आणि आम्ही इलेक्ट्रिकचे खांब लावले याच्या पुरतं मर्यादित नसते. तर त्याचा नगराध्यक्षाचं हेच असते की त्याला शैक्षणिक कडे पाहावं लागते, आरोग्य विषयकही चालावं लागते. आणि आता शिक्षणाला महत्व आहे. म्हणतात बाबा की म्हणते शिक्षण नाही पाहिजे असं ऐकण्यात येत आहे. पण शिक्षणाशिवाय काही हे नाही आहे. शिक्षण आवश्यक आहे. आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीलाही शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणाबरोबर उपजीविकाही आवश्यक आहे. जे आता गट चालवतात, बचत गटाच्या बाया, माझ्यासोबत बचत गट माझ्याच गावातल्या बाया गट चालवतात, त्यांनाही त्याच्या मार्गातून आपल्याला काही करू शकतो. त्यांच्यासाठी उपजीविका महत्वाची आहे. जिथे 2 जण राहतात करणारे नवरा बायको तिथे व्यवस्थित चालतं. आणि आता सध्या तेच चालत आहे. तर त्याच्यासाठी नगराध्यक्ष म्हणून मला ते प्रतिनिधित्व करायचं आहे की आपल्याला आपल्या गावाचा विकास घडून आणायचा आहे. बरं, तुमची भूमिका हे स्पष्ट दिसून येत आहे, ताईंची भूमिका हे स्पष्ट दिसून येत आहे. पण आता मतदार जे आहेत, जुळ्या शहरातल्या मतदारांना आपल्या माध्यमातून आव्हान काय राहील? माझं जुळ्या शहरातून मतदारांना एकच आव्हान आहे. आपल्याला ही लढाई जातीपातीची नाही तर कुण्या धर्माची नाही आहे. ही लढाई आपली विकासाची आणि कामाची आहे. आणि आपल्याला याच्यावरच मतदान करायचं आहे. ना जात, ना पात, ना धर्म या गोष्टीचा काही नाही. कारण की कोणती पण लढाई ही जातीपातीवर नसते. हो, जसं जातीपातीवर तुमची भूमिका स्पष्ट आहे, पण सध्याचं जे वातावरण आहे
सध्याचं वातावरण जे राहते की एक एक जो समुदाय एका इकडे जाते, एक समुदाय एका इकडे जाते, अशा वेळेस काय करा? माझं तर एकच म्हणणं आहे बुवा, जातीपातीवर नाही आहे ही लढाई. ही लढाई विकासाचीच आहे आणि मी एवढंच बोलते की ही लढाई विकासाची आहे, जातीपातीची नाही ना कुण्या धर्माची नाहीये. सर्व आपण एक आणि जातीपातीचा याच्यात मानू नये या लढाईला. ही विकासाचीच लढाई आहे. विकास करण्यासाठी आपल्याला सर्वांना एक होऊन विकासासाठी लढावं लागेल. सोबतच आपल्या ताईंसोबत फिरणाऱ्या लेडीज आहेत. तुम्ही ताईंसोबत फिरत आहे असं म्हणजे काय नातं तुमचं आणि काय यांचे कार्य आहेत की तुम्ही एवढ्या सगळ्या महिला यांच्यासोबत फिरत आहेत? नमस्कार. नातं जरी काही नसल तरी हे प्रेमाचं जे कामाचं नातं, मेन माणूस रक्ताचं नातं नसून जन्म रक्ताचं नातं नसल्यावर पण प्रेमाचं जे काम केलं आहे, कामाच्या याच्यावर आम्ही यांच्यासोबत फिरत आहे. प्रत्येक ठिकाणी आता फिरत असताना विकास कामे कुठे खुंटलेली हे दिसत आहेत, तेच आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो. जर आपल्याला विकास करायचा असेल तर बच्चूभाऊच्या माध्यमातून जे आलेला निधी जो खुंटलेला आहे, तो जर आपल्या राहिलेले कामे जर पूर्ण करायचे असेल, त्यासाठी पक्क्या भागा म्हणजे नगराध्यक्षपदी जर आपण निवडून दिलं तर माझं मताने फार चांगलं. कारण की प्रशासकीय याच्यात सध्या कोणत्याही पदार वहिनी नसतं, ह्या सारिकाताई पिंपळे नसताना एवढं जर ते काम करू शकतात, अनिल भाऊ पिंपळेचं सुद्धा काम करू शकतात, तर थोडंसं जर सत्ता हातात आली तर गावाचा विकास नक्की, जुळ्या शहराचा विकास हे मला म्हणायचं आहे. विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते शैक्षणिक पात्रता दृष्टीने उपजीविका बचत गट आता त्याही त्यांचे आपले हॉटेल वगैरे सांभाळतात. मग आता शैक्षणिक दृष्टी माध्यमातून उपजीविका नसेल तर शैक्षणिक कुठे जाणार आहे? त्यासाठी उपजीविका म्हणजे त्यासाठी आर्थिक मजबूती आली. आर्थिक असेल तर उपजीविका येईल, उपजीविका असेल तर आर्थिक येईल, आर्थिक असेल तर शैक्षणिक येईल. मग त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाचे छोटे मोठे लघु उद्योग त्यांना करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून सारिकाताई पिंपळे ह्या करतील. यासाठी आम्ही सर्व महिला त्यांच्या सोबत आहोत. पाहिलं, प्रहार पक्षाची दांडगी तयारी अचलपुरातून दिसून येते. अजूनपर्यंत त्यांचा पूर्ण प्रचार व्हायचा आहे, पण येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांची तयारी खूप दांडगी राहणार आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.